दरवर्षी जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाने यावर्षी 20 मे पासूनच संततधार कोसळण्यास सुरुवात केली आहे. या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 41 वाड्या आणि 238 वाड्यांना 40 टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. मात्र आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई संपुष्टात आली असून टँकरने करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. यावर्षी लोकांना उन्हाळ्याची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवली. मे महिन्यात विहिरी, नाले, तलाव, बोरवेल कोरड्या पडल्या होत्या. पाणी पुरवठा गावोगावी योजना राबवण्यात आल्या असल्या तरी पाणी टंचाईची समस्या संपलेली नाही. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. टंचाईग्रस्त भागात टँकरच्या माध्यमातून 112 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने 15 जूनपर्यंत टँकर अधिग्रहित केले होते. मात्र आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे विहिरी, तलाव, नाल्यातील पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली आहे. पावसामुळे सर्वत्र पाणी झाले आहे. पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणी साठा झाला आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे पाणी गाळून उकळून प्यावे लागत आहे, तर काहींनी इतर कामासाठी हे पाणी वापरून पिण्यासाठी जारचे पाणी विकत घेणे कायम ठेवले आहे.